हिंदू संस्कृतीत तुळस ही एक केवळ वनस्पती नव्हे तर एक पूजनीय नैसर्गिक स्तोत्र मानली जाते. वास्तू आणि आध्यात्मिक तत्वानुसार तुळशीच्या रोपाच्या सभोवतालचे वातावरण पूर्णपणे योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा ते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेच्या सुरळीत प्रवाहात अडथळा आणू शकतात. भारतीय संस्कृतीमध्ये तुळस हे केवळ एक वनस्पती नसून एक अत्यंत पवित्र आणि पूजनीय प्रतीक मानले जाते. घराच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप लावणे हे धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाते. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ज्या घरात तुळशीची रोज पूजा केली जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी आणि शांती राहते असे मानले जाते. आयुर्वेदातही तुळशीला औषधी वनस्पतीची राणी म्हटले जाते, कारण तिच्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. सर्दी, खोकला, ताप, पचनाचे विकार आणि तणाव कमी करण्यासाठी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळस घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. त्यामुळे तुळशीचे रोप योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेक लोक तुळशीच्या जवळ इतर झाडे लावतात, जी कधीकधी तिच्या वाढीवर आणि घरातील ऊर्जेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे कोणती झाडे तुळशीजवळ लावू नये हे समजून घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्र आणि वनस्पती विज्ञान दोन्हीच्या दृष्टिकोनातून तुळशीच्या जवळ काटेरी आणि विषारी झाडे लावणे अयोग्य मानले जाते. उदाहरणार्थ, कॅक्टस किंवा काटेरी वनस्पती तुळशीच्या जवळ लावल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते. काटेरी झाडे वातावरणात तणाव आणि अस्थिरता निर्माण करतात असे वास्तुतज्ञ सांगतात. तुळस ही शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे, तर काटेरी झाडे रक्षण किंवा आक्रमकता दर्शवतात. या दोन्ही ऊर्जा एकत्र आल्यास घरातील मानसिक वातावरण असंतुलित होऊ शकते. त्याचप्रमाणे काही विषारी वनस्पती जसे की डिफेनवॅकिया किंवा काही प्रकारची दुधाळ असलेली झाडे तुळशीच्या जवळ ठेवणे योग्य नाही. अशा झाडामुळे केवळ वास्तुदोष निर्माण होतो असे नाही, तर लहान मुलांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठीही धोका असतो. त्यामुळे तुळशीच्या आसपास नेहमी शुद्ध, औषधी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे ठेवावीत. तुळशीच्या आसपास खूप मोठी झाडे किंवा वेगाने वाढणाऱ्या वेली लावणे देखील योग्य मानले जात नाही. उदाहरणार्थ, मनी प्लांट, वड, पिंपळ किंवा इतर मोठ्या छायादार झाडांच्या खूप जवळ तुळस ठेवली तर तिला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. तुळशीला दिवसातून किमान 4 ते 6 तास सूर्यप्रकाश आवश्यक असतो. सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास तिची वाढ थांबते, पाने पिवळी पडतात आणि ती सुकण्याची शक्यता वाढते. वास्तुशास्त्रानुसार मोठी झाडे घरातील ऊर्जा शोषून घेतात, तर तुळस ऊर्जा प्रसारित करते. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या वनस्पती एकमेकांच्या जवळ ठेवल्यास ऊर्जा प्रवाहात अडथळा निर्माण होतो असे मानले जाते. तसेच काही वेगाने वाढणाऱ्या वेली तुळशीभोवती गुंडाळल्या गेल्यास तिच्या वाढीवर परिणाम होतो आणि तिला हवा व प्रकाश योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे तुळशीला नेहमी मोकळे, स्वच्छ आणि हवेशीर स्थान देणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात काही झाडांना नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी मानले जाते, जसे की बोन्साई झाडे, ज्यांना वाढीवर मर्यादा घालून लहान ठेवले जाते. अशा झाडांना तुळशीच्या जवळ ठेवणे अयोग्य मानले जाते, कारण ते प्रगती थांबवण्याचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे काही लोक शोभेच्या दृष्टीने तुळशीच्या आसपास कृत्रिम झाडे किंवा प्लॅस्टिकची झाडे ठेवतात. हे देखील वास्तुशास्त्रानुसार चुकीचे मानले जाते, कारण तुळस ही नैसर्गिक ऊर्जा दर्शवते आणि कृत्रिम वस्तू तिच्या ऊर्जेशी विसंगत असतात. काही वेळा लोक तुळशीच्या आसपास खूप जास्त विविध प्रकारची झाडे लावतात, ज्यामुळे जागा गजबजलेली वाटते. वास्तुशास्त्रानुसार तुळस ही शांत आणि स्वतंत्र वनस्पती आहे, त्यामुळे तिच्या आजूबाजूला गर्दी असू नये. तुळशीच्या भोवती मोकळी जागा आणि स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते आणि वातावरण शांत राहते. तुळशीच्या जवळ कोणती झाडे लावू नये हे समजून घेतल्यानंतर योग्य झाडांची निवड करणे देखील महत्त्वाचे आहे. तुळशीसोबत नेहमी सकारात्मक ऊर्जा देणारी आणि औषधी वनस्पती ठेवाव्यात. उदाहरणार्थ, तुळशीच्या आसपास कडुलिंब, आवळा किंवा औषधी वनस्पती लावल्या तर वातावरण शुद्ध राहते. तुळशीची योग्य काळजी घेण्यासाठी तिला नियमित पाणी देणे, स्वच्छ ठेवणे आणि पुरेसा सूर्यप्रकाश देणे आवश्यक आहे. कुंडीमध्ये पाणी साचू देऊ नये, कारण यामुळे झाडांना इजा होते. तुळशीभोवती स्वच्छता राखणे हे देखील वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तसेच तुळशीच्या कुंडीत वेळोवेळी माती बदलणे आणि नैसर्गिक खताचा वापर करणे तिच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. जर तुळस निरोगी असेल तर ती सकारात्मक ऊर्जा घरात अधिक प्रमाणात पसरवते. शेवटी असे म्हणता येईल की तुळस ही एक केवळ वनस्पती नसून घरातील आध्यात्मिक आणि नैसर्गिक समतोल राखणारी शक्ती आहे.
त्यामुळे तिच्या आसपास कोणतीही झाडे लावायची आणि कोणती नाही हे समजून घेतल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.